माजी आमदारांनी आमच्या मुलाखतीत असं म्हटलेलं आहे की नुकसान भरपाई आणण्यासाठी धमक पाहिजे, याला काय प्रतिक्रिया? त्यांची धमक जी होती ते त्यांनी आपल्या निवडणुकीमध्ये दाखवली. शेतकरी बंधूंवर लाठीचार्ज करवला, दिवस त्यांना जेलमध्ये टाकलं. आमच्या शेतकरी बंधूंचे किती हाल झाले आणि कोणत्या पद्धतीनं शेतकऱ्यांना आपण आपल्या काळामध्ये वागणूक दिली याचा जर थोडा आपण अभ्यास केला तर आपल्यासुद्धा लक्षात येईल की काय परिस्थिती होती. की सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास. आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे. 100% शुद्ध हॉलमार्क असलेले सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध. आता सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे. वरुड तालुक्यामधील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे का? लवकरच आपल्याला शेतकऱ्यांना मदत त्या मतदारसंघामध्ये मिळणार. माजी आमदार जे आहे ते वारंवार अशा टीका करत आहे की तुम्ही देवीचे पॅकेट देण्यात व्यस्त आहात, दिंडीमध्ये जाण्यात व्यस्त आहात, याला काय प्रत्युत्तर? मी धार्मिक माणूस आहे आणि त्यामुळं म्हणा किंवा माझी भावना आहे की आपल्या धर्मासाठी, आपल्या परंपरेसाठी, आपल्या तरुणाईसाठी, आपल्या महिला भगिनीसाठी कुठंतरी आपण या निमित्तानं दुर्गा मंडळ असो, गणपती मंडळ असो, शारदा मंडळ असो की लक्ष्मी मंडळ असो, आपण गेलं पाहिजे, हितगुज केली पाहिजे, भेटलं पाहिजे आणि काही मदतसुद्धा आपण त्यांना वर्गणीच्या रूपानं दिली पाहिजे. काहीतरी माझ्या वाचनात आलं की बा तुम्ही 350 मंडळाला पाकिट वाटले किंवा काय जे माझ्यावर समजा आरोप प्रत्यारोप, मी देणारा माणूस आहे, मी आमदारसुद्धा लोकांच्या सेवेसाठी झालेलो आहो. याच्यामुळं आपल्या विकास कामांची गती कुठेतरी थांबणार? विकास कामासाठी आणि याचा कोणता संबंध आहे? बरोबर, विकास विकासाच्या जागी आहे, धर्म धर्माच्या जागी आहे. आपली आमदार झाल्यानंतर पहिली ही दिवाळी होती आणि ती दिवाळी तुम्ही साजरी केली नाही, याचं मुख्य कारण काय? शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, दिवाळीच्या पूर्वी मिळायला पाहिजे होती याची माझी भावना होती. परंतु 2 मंडळ वगळता आपलं बेनोळा मंडळ आणि रिद्धोपूर मंडळ वगळता इतर जे मंडळ आहे वरुड तालुक्यात आणि मोर्शी तालुक्यात त्यांना मदत मिळाली नाही. मलासुद्धा असं वाटलं की आपणसुद्धा दिवाळी वगैरे दिवाळीचा सण आपणसुद्धा म्हणू नये आणि त्यामुळे मी ते टाळलं. जुलै-ऑगस्ट 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात वरुड आणि मोर्शी तालुक्यात अतिवृष्टी झाली. या अतिपावसामुळे दोन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा फळगळ झाली आणि इतरही पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यामुळे शेतकरी कुठेतरी आर्थिक संकटात सापडलाय. यामुळे अशीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्र राज्यात असल्यामुळे राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करून आर्थिक मदत, जे नुकसान भरपाई आहे ते देखील जाहीर केली. मात्र याच मुद्द्यावरून वरुड तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. विरोधी पक्ष असो किंवा विद्यमान आमदार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. या प्रश्नावरती सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत वरुड आणि मोर्शी मतदारसंघाचे लाडके आमदार चंदूभाऊ यावलकर आहेत. खूप खूप स्वागत आपलं या मुलाखतीमध्ये. भाऊ, सर्वात पहिला प्रश्न माझा हा आहे की वरुड तालुक्यामधील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे का? निश्चितच वरुड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे आणि आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वावर माझा प्रचंड विश्वास आहे. तुम्ही आपण सगळेजण जाणतो आणि या विश्वासातून मी एवढंच सगळं माझ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना सांगू इच्छितो की आपणा सगळ्यांना आपल्या मतदारसंघामध्ये वरुड आणि मोर्शी दोन्ही तालुक्यामध्ये जे 2 मंडळं चं वाटप झालं, रिद्धपूर आणि बेनोळा, त्याचप्रमाणे इतरसुद्धा मंडळामध्ये नुकसान भरपाई मदत आपल्याला मिळणार आहे. बरं, सुरुवातीचा एक GR आला महाराष्ट्राचा आणि त्यामध्ये वरुड तालुक्याचं नाव नव्हतं. त्यानंतर वरुड तालुक्याचं नाव त्याच्यामध्ये आलं. मात्र त्या GR मध्ये थोडा संभ्रम आहे. काय त्यामध्ये सवलती आहेत की खरोखर मदत मिळणार आहे? मुद्दा त्या GRच्या व्यतिरिक्त मी बोलतो आहे. विशेष बाब म्हणून आपल्याला ही रक्कम लवकरच आम्हा सगळ्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर ही रक्कम मदत प्राप्त होणार आहे.
बरं, जो त्या जी आरच्या खोलात न जाता शेवटी आपण मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे. हा. शेवटी शेतकऱ्याला मदत मिळणं हे महत्त्वाचं महत्वाचं आहे. बरोबर. त्यामुळं ती मदत हां हे आपलं राज्य शासन लवकरात लवकर आमच्या शेतकरी बंधू भगिनींना करणार आहे. बरं, पहिल्या जी आरमध्ये नाव नसताना तुम्ही तात्काळ मुंबई गाठली, त्यावेळी काय तुम्ही हालचाली केल्या की वरुड तालुक्याचं नाव त्यामध्ये तात्काळ समाविष्ट करून घेतलं? माझ्या वरुड मोर्शी तालुक्यातल्या मोर्शी मतदारसंघातल्या सर्व शेतकरी बंधूंना लाभ मिळाला पाहिजे, मदत मिळाली पाहिजे, ही माझी मनापासून इच्छा आहे, मनापासून भावना आहे. त्याच्यामध्ये कुठेही तडजोड करण्याचं काही कारण नाही. माझ्या शेतकऱ्यांना, शेतमजुराला न्याय मिळाला पाहिजे. निश्चितच शेतकरी हा मोर्शी मतदारसंघातला मोठा अडचणीत आहे आणि ही अडचण लक्षात घेता सततच्या पावसामुळं सर्व शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात पिकाचं, संत्र्याचं, सर्व पिकाचं नुकसान झालेलं आहे. ही बाब मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या लक्षात आणून दिली. आदरणीय पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या कानावर टाकली आणि त्याचाच परिपाक म्हणून लवकरच आपल्याला शेतकऱ्यांना मदत या मतदारसंघामध्ये मिळणार आहे. बरं, गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये जो घटक होता, भजन मंडळ असो, सांस्कृतिक मंडळ असो, दुर्गादेवी मंडळ असो, यांना तुम्ही कुठंतरी हातेर घेतलं, त्यांच्या उत्साहात तुम्ही सहभागी झाले. म्हटलं माजी आमदार जे आहे ते वारंवार अशा टीका करताय की तुम्ही देवीचे पॅकेटं देण्यात व्यस्त आहात, दिंडीमध्ये जाण्यात व्यस्त आहात. याला काय प्रत्युत्तर देणार तुमच्या भाषेत? मी धार्मिक माणूस आहे आणि त्यामुळं म्हणा किंवा माझी भावना आहे की आपल्या धर्मासाठी, आपल्या परंपरेसाठी, आपल्या तरुणाईसाठी, आपल्या महिला भगिनीसाठी कुठंतरी आपण या निमित्तानं दुर्गा मंडळ असो, गणपती मंडळ असो, शारदा मंडळ असो की लक्ष्मी मंडळ असो, आपण गेलं पाहिजे, हितगुज केली पाहिजे, भेटलं पाहिजे आणि काही मदतसुद्धा आपण त्यांना वर्गणीच्या रूपानं दिली पाहिजे. या गोष्टीवर माझा विश्वास आहे. त्यांना मदत करण्याची, त्यांना वर्गणी देण्याची माझी भूमिका आहे. जास्तीत जास्त माझ्या परीनं मदत देण्याचा माझा विचार होता, परंतु कदाचित एखाद्या वेळेला ती मदत माझ्याकडून परिस्थितीनुरूप कमी देण्यात आली असेल. भविष्यामध्ये अजून आपण प्रयत्न करू का जास्तीत जास्त मंडळांना आपण मदत देऊ, जास्तीत जास्त मदत करू. काही गावामध्ये माझं जाणं झालं नाही, मतदारसंघ मोठा आहे, परंतु मी निश्चय केला का पुढच्या वर्षी जे आपण गावामध्ये पोहोचू शकलो नाही, त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होऊ शकलो नाही, त्या सर्व मंडळाला मतदारसंघातल्या मी भेट देणार आहे आणि त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होईल. 350 मंडळं काहीतरी माझ्या वाचनात आलं की बा तुम्ही 350 मंडळाला पाकिट वाटले किंवा काय जे माझ्यावर समजा आरोप प्रत्यारोप, मी देणारा माणूस आहे. मी आमदारसुद्धा लोकांच्या सेवेसाठी झालेलो आहो. त्याच्यामुळं लोकांची भावना, लोकांचा उत्साह, आमची परंपरा, रूढी या सर्व जपणं हे आमदार म्हणून माझं कर्तव्य आहे. बरं, याच्यामुळं आपल्या विकास कामांची गती कुठेतरी थांबणार? विकास कामासाठी आणि याचा कोणता संबंध आहे? बरोबर, विकास विकासाच्या जागी आहे, धर्म धर्माच्या जागी आहे. माजी आमदारांनी आमच्या मुलाखतीत असं म्हटलेलं आहे की नुकसान भरपाई आणण्यासाठी धमक पाहिजे. याला काय प्रत्युत्तर देणार? आता त्यांची धमक जी होती ते त्यांनी आपल्या निवडणुकीमध्ये दाखवली. धमक आपण मागच्या कार्यकालामध्ये पाहिलेली आहे. शेतकरी बंधूंवर लाठीचार्ज करवला, 14 दिवस त्यांना जेलमध्ये टाकलं. आमच्या शेतकरी बंधूंचे किती हाल झाले आणि कोणत्या पद्धतीनं शेतकऱ्यांना आपण आपल्या काळामध्ये वागणूक दिली, याचा जर थोडा आपण अभ्यास केला तर आपल्यासुद्धा लक्षात येईल की काय परिस्थिती होती. जनतेचा विश्वास जो काही माझ्यावर आहे किंवा येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेत जेव्हा केव्हा निवडणूक राहील, जर मी चुकीचं वागलो किंवा माझ्यात जर धमक नसेल किंवा मी जर कुठं कमी पडलो तर जनता निश्चितच मला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. बरोबर. त्याच्यामुळे त्याच्यावर खूप सारं बोलून निरर्थक वेळ वाया घालणे मला उचित वाटत नाही. बरं, मला सांगा, महायुतीमध्ये सुरुवातपासूनच मोर्शी मतदारसंघात वाद झालेला आहे. 2 पक्षांचं काही जमेना, यामध्ये शेतकऱ्यांचं, मतदारसंघाचं नुकसान होणार आहेत का? तुम्ही होऊ देणार आहात का? शेतकरी, शेतमजूर आणि माझ्या मतदारसंघाचं थोडंसंही नुकसान मी सहन करणार नाही.
ही बाब आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब यांनासुद्धा त्याची कल्पना आहे. माझे भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांना कल्पना आहे आणि त्यांनी एवढ्या विश्वासानं मला या ठिकाणी उमेदवारी दिली. मी भाजपचा आमदार म्हणून आज निवडून आलो, तेव्हा त्यांचा जो विश्वास आहे आणि माझा त्यांच्यावरचा जो विश्वास आहे, याच्यामध्ये एकच मी तुम्हाला याच्या माध्यमातून, या विषयाच्या माध्यमातून सांगतो की या मतदारसंघाला कुठेही पैशाची कमतरता पडणार नाही, असं एकदा नाही 10 वेळा आमच्या नेत्यांनी वक्तव्य केलेलं आहे, बोललेले आहे. त्यामुळं तो भागच नाही किंवा 2 पक्षाचं 3 पक्षाचं जे काही आहे ते मी भारतीय जनता पक्षाचा आज रोजी आमदार आहो आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्या पद्धतीनं या मतदारसंघाला मदत केल्या जात आहे. सरकारकडून कुठेही माझ्या मतदारसंघामध्ये दुजाभाव केला जात नाही. उलट पक्षी आपल्या वरुड मोर्शी मतदारसंघाला भरभरून देण्याचं आमच्या नेत्यांनी ठरवलेलं आहे. बरं, माझ्या लक्षात असं आलेलं आहे की आपली आमदार झाल्यानंतर पहिली ही दिवाळी होती आणि ती दिवाळी तुम्ही साजरी केली नाही, याचं मुख्य कारण काय? शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, दिवाळीच्या पूर्वी मिळायला पाहिजे होती, याची माझी भावना होती. परंतु 2 मंडळ वगळता आपलं बेनोळा मंडळ आणि रिद्धोपूर मंडळ वगळता इतर जे मंडळ आहे वरुड तालुक्यात आणि मोर्शी तालुक्यात त्यांना मदत मिळाली नाही आणि म्हणून शेतकऱ्यांचं त्यांच्या थोडासा नाराजीचा सूर निश्चितच होता आणि त्या अनुषंगानं मी प्रयत्न केला आणि मलासुद्धा असं वाटलं की आपणसुद्धा दिवाळी वगैरे दिवाळीचा सण आपणसुद्धा म्हणू नये आणि त्यामुळे मी ते टाळलं. शेतकरी संकटात असल्यामुळे मी सुद्धा माझी दिवाळी साजरी करणार नाही असा निर्णय घेणारे आमदार चंदूभाऊ यावलकर यांनी विविध प्रश्नांचं उत्तर आपल्याला दिलखुलासपणे दिलेलं आहे. तुमच्या मनात आणखी काही प्रश्न असतील तर निश्चित आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला पाठवा. पुढच्या मुलाखतीमध्ये तुमच्या प्रश्नांचं देखील उत्तर आम्ही जाणून घेऊ. इथेच थांबूया. धन्यवाद.